Hello guys, welcome to our channel Edu and Tips. Myself Gulab Thombre, and today we are going to start a new topic from the chapter Living World. This is the last topic, that is the taxonomic categories. Let's start our topic. Okay, बघा taxonomic categories म्हणजे काय बघूया. Classification is not a single step process, but it involves hierarchy of steps in which each step represent a rank. Okay, that is the rank. Just wait. Okay, classification. Okay, classification काय करत आहे? Classification represent rank or category. Suppose आपण लिहा category. Okay, classification is not a single step, it represent category. Okay, no, category part of overall taxonomic arrangement, it is called as a taxonomic category. Okay, that is the taxonomic category. This is also called as taxonomic category. Okay, taxonomic category. Now, and all these categories together constitute taxonomic hierarchy. Taxonomic hierarchy म्हणजे हे constitutely together is called as a taxonomic hierarchy. Okay, taxonomic hierarchy, and each category referred to as unit of classification. Each category referred to as unit of classification. Each category, this was the category, so this is the unit of classification. Okay, this is the unit of classification. Okay, and in fact represent a rank and is commonly termed as taxon. म्हणजे ही कॅटेगरी जी आहे ना ती काय रिप्रेझेंट करते? रिप्रेझेंट रँक. ओके, रँक रिप्रेझेंट करते आणि इट इज कॉमनली रेफर्ड टू एज टॅक्सॉन. ओके, that's all. Okay, classification is not single step process. classificationचे जे स्टेप्स आहेत त्याला म्हणतात कॅटेगरी असं म्हणतात. कॅटेगरीलाच कॉन्स्टिट्युटली टॅक्सॉनॉमिक अरेंजमेंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, म्हणजे याला आणखी एक टर्म म्हणजे टॅक्सॉनॉमिक कॅटेगरी म्हणतात. आणि टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीचे एक कॉन्स्टिट्यूट प्रोसेस म्हणजे ओव्हरऑल प्रोसेसला काय म्हणतात? इट इज द टॅक्सॉनॉमिक हायरार्की. Okay, taxonomic hierarchy, and category is the unit of classification and it represent rank and it is also called as taxon. Okay, that's all. Okay, ते जर आणखी आपण बघायचं म्हटलं तर टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज अँड एक्झाम्पल इन इन्सेक्ट हे म्हणजे आपण एक्झाम्पलच्या ह्याच्या थ्रू समजवलेलं आहे. ओके, तर आपण कॅटेगरी हे समजून घेऊया का, हे प्रोसेस थोडंसं समजून घेऊया. वेट, हां तुम्हाला समजून सांगतो. सपोज तुम्ही आहे, हा तुम्ही. ओके, हा तुम्ही आहे, हा तुम्ही आहे. ओके, आणि तुम्हाला जायचं आहे इथे क्लास आहे, या क्लासमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके, मग तुम्ही काय करणार? संध्याकाळी आपल्या पप्पांना, म्हणजे एक समजून सांगालो आहे तुमच्या ह्यानुसार, तुमच्या पप्पांजवळ जाणार आणि पप्पांना अगदी हळूच प्रेमाने वगैरे समजून असं सांगणार. पप्पांना सांगणार की मला असं क्लासमध्ये जायचं आहे आणि मला क्लास जॉईन करायचं वगैरे सांगणार. माझ्या मित्रांनी सगळं जॉईन केलं आहे. पप्पा काय करणार? पप्पा ओके, मग पप्पा काय करणार? मग तुमची जॉईंट फॅमिली डायरेक्ट नाही बोलू शकत, मग तुम्ही पप्पांना बोलले. मग पप्पा काय करणार? एक फॅमिली चालवणारे एक मेन असतात, मग त्यांच्याकडे जाणार. मग पप्पा हा विषय तुमचा बोलणार की कशामध्ये? फॅमिलीमध्ये हा विषय बोलणार तुमचा. मग फॅमिलीमध्ये बोलणार, मग फॅमिलीला समजणार की हां आपलं पोरगं शिकायला वगैरे, तुम्ही शिकाल. मग ठीक आहे, मग ते काय करणार? ऑर्डर. मग ते तुम्हाला देणार ऑर्डर. ओके, मग ऑर्डर दिली, की तुम्ही काय जॉईन करणार? क्लास. ओके, तुम्ही जर क्लास जॉईन केला, आत्ता तुम्ही क्लासमध्ये गेल्यावर कुठं तुम्ही एवढं शांत अभ्यास करताय तेव्हा तुम्ही करणार फाईट. ओके, तुम्ही करणार फाईट. मग फाईट केली, तुम्ही फाईट वगैरे करणार. मग तिथं डिव्हिजन सगळं पडणार, डिव्हिजन वगैरे पडणार, आणि त्यातून मग तुमचं काय होणार? तुम्ही होणार किंग.
ओके दॅट्स म्हणजे तुम्ही होता, तुम्ही इथं क्लासला ॲक्च्युली शिकायसाठी तर नाही गेला, तुमची एक बेस्ट फ्रेंड असणार, त्या बेस्ट फ्रेंडसाठी तुम्ही इथं क्लासला गेला. तुम्ही पहिला परमिशन काढली पप्पांकडून, मग पप्पांकडून परमिशन काढल्यानंतर मग पप्पा फॅमिलीमधून परमिशन काढणार, मग तिथून निघणार तुमची ऑर्डर निघली की तुम्ही जॉईन करणार क्लास जॉईन केला. मग तिथं तुम्ही मग फाईट डिव्हिजन वगैरे एकदम हिरोगिरीसारखं फाईट डिव्हिजन करणार आणि तिथून मग तुम्ही किंग बनणार. हे एक ट्रिक आहे. ओके, आता हे आपण लिहूया. जस्ट वेट. Okay, we have added now. Okay, now let's continue. We have seen तुम्ही म्हणजे स्पीसीज. जस्ट वेट. तुम्ही म्हणजे स्पीसीज. दिस इज द टेक्निक टू रिमेंबर. ओके, स्पीसीज देन तुमचे पप्पा म्हणजे जिनस, म्हणजे तुमच्यापेक्षा जरा हुशार असतात पप्पा, सो जिनस. ओके, पप्पा म्हणजे तुम्ही आम्ही असं एक आपल्या याचे असं लक्षात ठेवायचं. ओके, जिनस. मग पप्पांनी कोणाकडनं परमिशन काढली? फॅमिली. ओके, फॅमिलीमधून पप्पांनी परमिशन काढली. त्यानंतर मग काय तुम्हाला भेटली? ऑर्डर. ओके, ऑर्डर घेतली. मग तुम्ही काय जॉईन केला? क्लास. ओके, क्लास जॉईन केला. मग क्लास जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार? क्लास नंतर काय मग? फायलम किंवा डिव्हिजन. फायलम और डिव्हिजन. ओके, फायलम और डिव्हिजन नंतर मग काय होणार? तुम्ही किंगडम म्हणजे किंग होणार, म्हणजे इथंच किंगडम. ओके, झाली ट्रिक तुमची रिवाईज करायची. ओके, म्हणजे तुम्ही होता स्पीसीज, तुम्ही म्हणजे स्पीसीज, दॅट इज द स्टुडंट. लक्षात ठेवायसाठी आपण स्टुडंट करूया. ओके, तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडसाठी क्लास जॉईन केला. बेस्ट फ्रेंड. ओके, बेस्ट फ्रेंडसाठी क्लास जॉईन केला. मग तुम्ही पहिला परमिशन काढली पप्पांकडून. मग इथं जिनस. मग इथून पप्पांनी हा विषय बोलला फॅमिलीमध्ये. मग परत फॅमिलीमधून मग आली परमिशन तुम्हाला, म्हणजे ऑर्डर आली. नंतर तुम्ही जॉईन केला क्लास जॉईन केल्यानंतर काय तर मग फायलम म्हणजे तुम्ही फाईट वगैरे करणारे हिरो बनणार. मग तिथं ग्रुपमध्ये डिव्हिजन होणार. मग त्यानंतर तुम्ही तिथला होणार किंग, दॅट इज द किंगडम. झाली, समजलं? ओके, नाव वी आर मूविंग फॉरवर्ड. जस्ट वेट. वी आर ॲडिंग अ स्लाइड. ओके, आता पहिल्यापासून बघूया. स्पीसीज म्हणजे काय? आपल्यासारखं नॉर्मल पर्सन एकदम स्पीसीज. ओके, टॅक्सॉनॉमिक स्टडीज कन्सिडर अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम्स फंडामेंटल फंडामेंटल म्हणजे आपल्यासारखं एकदम सिम्पल, म्हणजे तुम्ही आपण सगळेच एकदम फंडामेंटल सिमिलॅरिटीज. स्पीसीज. ओके, स्पीसीज म्हणजे काय? एकदम फंडामेंटल सिमिलॅरिटीज. ओके, फंडामेंटल एकदम आपलं फंडामेंटल काम, म्हणजे एकदम निवांत, काही सुद्धा टेन्शन नाही, काय नाही. जस्ट वेट. फंडामेंटल सिमिलॅरिटी मग हे फंडामेंटल सिमिलॅरिटीज. ओके, वन शुड डिस्टिंग्विश म्हणजे आता आपल्याला जर डिस्टिंग्विश करायचं झालं तर एक सिम्पल मॉर्फॉलॉजिकल डिफरन्स असतात. बाकी काय आपण सगळं सिमिलरच आहे, आपण एकदम सेम एज ग्रुप वगैरे, त्यामुळं आपण सिमिलरच आहे. मग एक सिम्पल काय मॉर्फॉलॉजिकल डिफरन्सेस वगैरे असतात. तर काय एक्झाम्पल वगैरे दिलं आहे त्याचं आहे. मॅग्निफायर इंडिका वगैरे दिलं आहे. त्यानंतर म्हणजे इथे एक इम्पॉर्टंट पाहिजे, ईच जिनस मे हॅव वन ऑर मोर दॅन वन स्पेसिफिक इपिथेट्स रिप्रेझेंटिंग डिफरंट ऑर्गॅनिझम बट हॅविंग मॉर्फॉलॉजिकल सिमिलॅरिटीज. म्हणजे काय म्हणते बघा, ईच जिनस म्हणजे आता सपोज आपण आहे. ओके, आता आपल्याकडे काय असते? मॉर्फॉलॉजिकल सिमिलर, आपण मॉर्फॉलॉजिकल आता सिमिलरच आहे ना. आता सपोज हा विचार करा, स्पेसिफिक इपिथेट्स डिफरंट ऑर्गॅनिझम्स, म्हणजे आपण आता सगळे वेगवेगळे जरी असलो तरी आपण सेम एज ग्रुप आहे, म्हणजे आपण सेम, आपले पप्पा सगळं मॅनेज करतात ना, आपण नाही मॅनेज करत. सो आपल्या मॉर्फॉलॉजिकली आपण सिमिलर आहे. म्हणजे इथं जरी मॉर्फॉलॉजिकल डिफरन्सेस म्हणजे तुमच्यात आणि आमच्यात जर म्हणजे डिफरन्स करायचा झाला तर आपण वेगळे दिसतो,
परंतु जर आपलं म्हणजे अर्निंगच्या बाबतीत सगळ्या बाबतीत जर बघितलं तर आपण मॉर्फॉलॉजिकली सिमिलरच आहे. आपलं सगळं मॅनेज कोण करतात? पप्पा. म्हणजे सेम. आता तुमच्या आपल्या आणि बहिणी जर समोर आपले काय असू शकतात, काय म्हणले, मोर दॅन वन स्पेसिफिक रिप्रेझेंटिंग डिफरंट ऑर्गॅनिझम. म्हणजे जीनस वेगळे असू शकतात. म्हणजे तुमच्या आता ते आणि पप्पा वेगळे असू शकतात. म्हणजे तो वेगळा, मी वेगळा, प्रत्येकजण सगळं वेगवेगळं आहे. त्यामुळे पप्पा वेगळे असू शकतात, परंतु आपण पण मॉर्फॉलॉजिकल सिमिलॅरिटीज असतात. म्हणजे आपण सेम एज ग्रुप आहे. ओके, दॅट्स हेच सांगितलं फक्त. इथे एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल पॅन्थेरा, टिग्रिस. ओके, हेच एक्झाम्पल वगैरे दिलेलं आहे. मी हे नंतर आता लिहायला थोडासा वेळ जाईल, मी लिहून हे स्लाईडमध्ये ॲड करून लिहितो तुम्हाला. ओके, टिग्रिस अँड सोलॅनम इन्क्लूड्स लाईक निग्रम अँड मेलोगिनी. ओके, ह्युमन बीन्स होमो, म्हणजे होमो सॅपियन. आता आपल्याला माहीत असतं होमो सॅपियन्स. होमो सॅपियन्स म्हटल्यावरती होमो काय असणार? होमो सॅपियन्स. सॅपियन्स आहे ते स्पीसीज येणार आणि होमो आहे ते जीनस येणार. ओके, दॅट्स ऑल. मी हे लिहून ॲड करतो परत, फक्त सध्या लिहायला थोडासा वेळ जास्त लागेल, म्हणजे व्हिडिओ थोडासा लॉंग होईल, त्यामुळं सध्या जस्ट इथं हायलाईट करतो. ओके, जीनस कॉम्प्रायझेस ग्रुप ऑफ रिलेटेड स्पीसीज. जीनस म्हणजे हे जे वरती जातात ना, तसं स्पीसीज म्हणजे त्या खालचा ग्रुप घ्यायचा आहे. म्हणजे जीनसमध्ये काय येणार? जीनसमध्ये काय येणार? ग्रुप ऑफ स्पीसीज. ओके, ग्रुप ऑफ स्पीसीज. ओके, ग्रुप ऑफ स्पीसीज. ओके, नाव म्हणजे वी कॅन सी दॅट जनरेट्स काय नाही इथं. हे परत एक्झाम्पल वगैरे दिले आहेत. हे एक्झाम्पल मी इथं लिहून ॲड करून तुम्हाला स्लाईड ॲड करून देतो. ओके, नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द फॅमिलीमध्ये काय येणार? फॅमिलीमध्ये सेम टू सेम अगदी यासारखंच. ह्याच्यामध्ये ग्रुप ऑफ जीनस येणार. म्हणजे फॅमिलीमध्ये ग्रुप ऑफ रिलेटेड जे येणार विथ लेस नंबर ऑफ सिमिलॅरिटीज. ओके, सेम टू सेम. ह्याचे एक्झाम्पल वगैरे जे आहेत ते मी इथं लिहून ॲड करून देतो तुम्हाला. ओके, म्हणजे मी जेवढं सांगेन ना तेवढंच एकदम परफेक्टली करा. इथं जे लिहून देईन तेवढंच परफेक्टली करा आणि एवढं लेक्चर. दिस इज इनफ. ओके, इनफ फॉर युअर नीट. नाव ऑर्डरमध्ये सेम टू सेम. ऑर्डरमध्ये काय येणार? ग्रुप ऑफ फॅमिली येणार. ह्याचे पण एक्झाम्पल वगैरे तुम्हाला मी लिहून देतो. क्लासमध्ये पण सेम टू सेम. क्लासमध्ये ग्रुप ऑफ ऑर्डर येणार. म्हणजे हे थोडं असं सगळ्यांचं ग्रुप होतं. शेवटी किंगडम, तुम्ही किंग. ओके, दॅट्स आवर ट्रिक. आता मी हे सगळ्यांचे एक्झाम्पल जे आहेत ते सगळे तुम्हाला ह्या स्लाईडवरती लिहून PPTमध्ये तुम्हाला टाकतो आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकतो, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. आणखी एकदा आपण रिवाईज करूया आणि त्यानंतर मग ओव्हर करूया, नंतर आपला हा टॉपिक संपल. ओके, बघा आपण काय बघितलेलं पहिल्या स्टार्टिंगला, कुठंपर्यंत आलेलं आपण? टॅक्सॉनॉमी कॅटेगरीज. ओके, ठीक आहे. टॅक्सॉनॉमी कॅटेगरीज. ओके, टॅक्सॉनॉमी कॅटेगरीजमध्ये काय होतं? क्लासिफिकेशन इज नॉट अ सिंगल स्टेप. म्हणजे सिंगल स्टेप प्रोसेस नाही आहे, तर त्यामध्ये स्मॉल स्टेप असतात. ओके, स्टेप्स असतात. त्या स्टेप्सला जे काय म्हणतात? कॅटेगरी असं म्हणतात. ओके, मग कॅटेगरीजचं आणखी एक नाव, म्हणजे आपण आता माझं नाव गुलाब आहे, मग माझं आणखी एखादं नाव असतं, काही असू शकतं, बंडू असू शकतं किंवा चिंटू असू शकतं, असे काही असू शकतात. ओके, त्याला ऑल्सो कॉल्ड ॲज टॅक्सॉनॉमी कॅटेगरी. ओके, टॅक्सॉनॉमी कॅटेगरी. आणि ही जी टोटल प्रोसेस असते ना, कलेक्टिव्हली कॉल्ड, मग टुगेदर कॉन्स्टिट्यूट इज टॅक्सॉनॉमिक हायरार्की. ओके, ऑल्सो टॅक्सॉनॉमिक हायरार्की. ओके, टॅक्सॉनॉमिक हायरार्की. आता ही कॅटेगरी दिस इज द युनिट ऑफ क्लासिफिकेशन, कारण इथूनच क्लासिफिकेशन स्टार्ट होतं ना. सो दिस इज द युनिट ऑफ क्लासिफिकेशन. आणि हे काय रिप्रेझेंट करतं? रँक रिप्रेझेंट करतं. आणि दिस इज ऑल्सो कॉल्ड, आता हे जर रँकचं आणखी एक नाव, म्हणजे याचं जसं आपलं नाव बंडू वगैरे काही असू शकतं, तसं ह्याचं नाव आहे टॅक्सॉन असं नाव आहे. ओके, आता ह्याच्यानंतर आपले हे ट्रिक लक्षात ठेवायचे. म्हणजे टॅक्सॉनॉमी कॅटेगरी जे आहेत ते आपल्या टॅक्सॉनॉमी कॅटेगरीज कशा लक्षात ठेवायचे? सपोज आपला आहे, तुम्ही किंवा जाऊ द्या कोणी असू द्या, आपला बंडू आहे. बंडूची जी बेस्ट फ्रेंड आहे ती बेस्ट फ्रेंड ह्या कोचिंगमध्ये शिकते, म्हणजे क्लासमध्ये शिकते.
बंडूला हा क्लास जॉईन करायचा. मग बंडू काय करणार, संध्याकाळी हळूच पप्पांपाशी जाणार, म्हणणार पप्पा पप्पा मला हा क्लास जॉईन करायचा आहे. ओके. मग पप्पा म्हणणार अरे माझं पोरगं तर अभ्यास करलं आहे. मग पप्पा अगदी एकदम हॅपीली फॅमिलीमध्ये विषय मांडणार की बंडू आपला क्लास जॉईन करणार आहे आणि त्यासाठी परमिशन द्या. मग फॅमिलीमधले म्हणणार हो अरे बरं झालं आपला बंडू तर अभ्यास करला आहे. बंडू अभ्यास करला, मी बंडूला क्लास जॉईन केला पाहिजे. मला आपला बंडू तर वेगळ्या रिझनसाठी जॉईन करायला, भलेही आता ते आपल्याला रिझन माहीत असतं. ओके. मग फॅमिलीमध्ये येणार ऑर्डर, बंडू क्लास जॉईन कर. मग बंडू तर एकदम हॅपीलीच असतो. मग बंडू क्लास जॉईन करणार, इथून ऑर्डर आली, बंडून ऑर्डर आली तर क्लास जॉईन केलाच बंडून लगेच. दुसऱ्या दिवशीच पूर्ण फी. चला त्यानंतर मग बंडू क्लासमध्ये जाणार. हे पहिल्या दिवशी एकदम रॉयल एंट्री, बंडूची बेस्ट फ्रेंड समोर एकदम बंडू असा फाईट बीट करणार असं डिव्हिजन. मग बंडूची बेस्ट फ्रेंड एकदम क्लोज फ्रेंड होणार. मग तो होणार क्लासचा किंग. ओके. दिस इज द टेक्निक. म्हणजे बंडू म्हणजे स्पीसीज, बंडूचे पप्पा म्हणजे पप्पा लिहूया. ओके. दॅट इज द जीनस. मग तिथून फॅमिली, फॅमिली ते ऑर्डर, ऑर्डरमधून क्लास, क्लासनंतर फायलम ऑर डिव्हिजन आणि किंगडम. ओके. आता हे बाकीचे आहेत हे सगळं डिटेल्स मी सांगितलं आहे. स्पीसीज म्हणजे सगळ्यात लोवेस्ट कॅटेगरी असते, ही लोवेस्ट कॅटेगरी असते. ओके. आणि हे जे एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल मी इथं लिहून नंतर स्लाईडमध्ये ॲड करतो, तुम्ही एकदा वाचून घ्या जस्ट. ओके. म्हणजे पाठच करा कारण ते नीटमध्ये विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके. मी ॲड करून देतो. अजून स्पीसीज सगळ्यात स्लो आहे. मग स्पीसीज प्लस स्पीसीज असं मिळून त्याचे जीनस तयार होतं. ओके. मग जीनसचा जो ग्रुप असतो त्याला फॅमिली असं म्हणतात. आणि फॅमिलीचा असं ग्रुपमधून दॅट इज द ऑर्डर. आणि ऑर्डरच्या ग्रुपमधून क्लासमधून फायलम, हे असं सगळं येतं. ओके. आय होप यू गॉट टुडेज लेक्चर. आणि आपला हा चॅप्टर इथे संपलेला आहे. उरलेला आणखी पार्ट आहे परंतु तो रेड्यूस झालेला आहे, त्यामुळं आपण तो पार्ट घेत नाही आहे. आय होप यू एन्जॉयड. हा थोडासा पार्ट राहिलेला आहे, एकदा रीड करून घ्या. आणि ह्यात म्हणजे हे जे कसं लक्षात ठेवायचं वगैरे हे मी ट्रिक बनवून तुम्हाला एक म्हणजे स्मॉल 4-5 मिनटाचा व्हिडिओ ह्याच्यावरती मी देईन. ओके. म्हणजे फक्त हा आपला पॉईंट राहिलेला आहे एवढा, म्हणजे हा चार्ट राहिलेला आहे बस. ओके. बाकीचा पूर्ण अभ्यास करा व्यवस्थित. थँक्यू सो मच. ह्याच्यासाठी 4-5 मिनटाचा व्हिडिओ ट्रिक येईल. ओके. 4 to 5 minutes. Okay. Thank you. Thank you.